सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्कंक आणकुनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी संप्रदायाचा नियम आहे, थोडासा परिहार द्यावा लागतो। आपल्या सर्वांना जरी ज्ञात असलं तरी या ठिकाणी आपण ज्या कारणामुळे एकत्रित जमलेलो आहोत, जरी तुम्हाला माहीत असलं तरी वक्त्याचं काम आहे, थोडासा परिहार द्यावा लागतो। आपल्या या गुजरात राज्यामध्ये चलथान या गावी हा अखंड हरिनाम सप्ताह नवे नाम यज्ञ सोहळा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी प्रयत्नातून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। वर्ष किती होत आहे? हे 26वे वर्ष आहे आणि बापूजींच्या माध्यमातून या अखंड हरिनाम सप्ताहाची 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य जीवाकडे आली। तुम्हा सर्व सज्जनांचे या ठिकाणी अनमोल असं सहकार्य आहे, दिसत आहे। जी तळमळ आहे ती काही सांगण्याजोगी नाही, त्याच्यासाठी शब्द अपुरे पडतात। माता माऊल्यांचंही या ठिकाणी विशेष करून योगदान आहे आणि तुम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी खरोखर भाग्यवान आहात। पण तुमच्यापेक्षा थोडासा भाग्यवान मी जास्त आहे असं मला वाटतं, कारण तुम्हा सर्व सज्जन मायबापांची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला। आलं लक्षामध्ये? तुम्हा सर्व सज्जन बापांची सेवा करण्याचा योग माझ्याकडे आला, मला तो प्राप्त झाला, म्हणून मी भाग्याचा। आणि खरं सांगू तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगू तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही। मणी मारुतांची सेवा मणी मारुतांची सेवा मणी मारुतांची सेवा मणी मारुतांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार मणिमोज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। आणि म्हणून खरोखर मी भाग्यवान आहे। आणि आज या ठिकाणी आपण अधिष्ठान सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा या महात्म्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे। खरोखर खूप भाग्याची गोष्ट आहे। बाबांचं जे कार्य आहे ते इथपर्यंत येऊन पोचलंय, ते शेपलीकडे जाऊन पोचलंय, विशेष आहे। खेड्यामध्ये नियोजन करणं फार सोपं आहे, पण शहरामध्ये आम्ही अनुभवतो। बाबा मगाशी तुम्ही महाराजांना बोललो, शहरामध्ये नियोजन करणं फार कठीण आहे। एक वेळेला वस्ताऱ्याच्या धारेवर चालणं सोपं आहे बाबा, लक्षात ठेवा मी काय बोलतोय। वस्ताऱ्याच्या धारेवरती चालणं सोपं आहे, पण शहरामध्ये हे सगळं नियोजन करणं फार कठीण आहे बरं का, अवघड आहे अवघड। आणि ते या ठिकाणी सहज असं साध्य केलं। तुम्हा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे। विठ्ठल विठ्ठल सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंक आणकुनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना। 16 वर्षाचा मुलगा प्रतिज्ञा करतोय, प्रतिज्ञा। आळंदीमध्ये 16 वर्षाचा बालक प्रतिज्ञा करतोय आणि आपल्या 16 वर्षाच्या दादूदाचे दात पण अजून पडते नाही बरं बाबा 16व्या वर्षामध्ये। आणि ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात 16व्या वर्षामध्ये। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। काय 9वा अध्याय सुरुवातीची पहिली ओळ, तरी अवधान केली तुझे
मग सर्व सुखाची पात्र होईजे. अरे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. एक उघड ऐका सांगतात ते ज्ञानेश्वर महाराज. आणि 16व्या वर्षाचं बालक, अरे संन्यासाची कार्टी म्हणून आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी ज्ञानेश्वर महाराजांना आणि भावंडांना तिथून बाहेर केलं, गावाच्या बाहेर काढले. आज जरी डोक्यावर घेऊन मिरवत असते ना, पण त्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज कळाले नाही, तुकोबाराय कळाले नाही, श्रीपाद बाबा कळाले नाही, असताना कळाले नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांना यांनी बाजूला टाकलं. कुठून तरी मधुकरी गोळा करून आणायची, कुठून तरी आणायची, कशी तरी झोळीमध्ये मधुकरी गोळा करून आणायची. त्यातले त्या विसोबा काटींनी त्या मधुकरीमध्ये माती मिळवली. बाबा विचार करा किती त्रास असेल साधू संतांना त्या काळामध्ये. आणि एवढंही करून संन्यासाची कार्टी म्हणून माथ्यावरती शिक्का लागलेला होता. पण ज्ञानेश्वर महाराजांना असं काय मिळालं नेमकं की ती संन्यासाची कार्टी सोडून समाजाने त्यांना डोक्यावरती घेतलं? काय मिळालं असं निवृत्तीदादांकडनं ज्ञानेश्वर महाराजांना? गेलाय कधी विचारायचं आपण? कशाच्या जोरावर ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली, कशाच्या जोरावरती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली? आपल्याला सहज जर एखादं बोललं ना बरं का, सहज जर ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरीमध्ये मनाचा मोठेपणा दिसून येतो. सुरुवातीला विचार करा, सहज जर बोललं नाही, बोलता बोलता 4 माणसांमध्ये बाबा की तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गप्पा, तुमचं शिक्षण कमी आहे. सहज बोलतो आपण, बोलता बोलता एवढा राग येतो ना, तुमचं शिक्षण कमी आहे, तुम्हाला काही कळत नाही, जरा शांत बसा तुम्ही. एवढं जरी बोललं ना तर त्याला एवढा राग येतोय. पण ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये 23व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये मनाचा मोठेपणा दिसून येतोय. वाचोनी पढे न वाची ना सेवा ही जाणे स्वामीची, आणि ऐशिया मज ग्रंथाची योग्यता काय असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे मी तर कधी शाळेत गेलो नाही, वाचोनी पढे ना वाची. 17वा अध्याय 23वा क्रमांकाचा श्लोक घरी जाऊन बघायचा, नोट करून ठेवा. वाचोनी पढे न वाची, मी तर कधी वाचलं नाही, मला लिहिता येत नाही. बघा ना तुम्ही मनाचा मोठेपणा किती आहे. मला वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही, मी कधी शाळेत गेलो नाही, ना सेवा ही जाणे स्वामीची, कोणी स्वामीची सेवा पण घडली नाही, तरी ऐशिया ग्रंथाची योग्यता काय असेल, मग योग्यता काय असेल, असा विशाल असा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. अरे ही योग्यता कुठून आली? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कुठून आली, तर त्याच्या पुढची ओळ महत्वाची टाकली ज्ञानोबारायांनी. परी साचची गुरुनाथे, काय बोलतात ते माऊली? परी साचची गुरुनाथे, निमित्त करोनी माते, आणि प्रबंध व्याचे जगाते रक्षिले जाणार. ज्ञानेश्वरीची निर्मिती करून ज्ञानोबाराय म्हणतात ते निमित्त केलंय मला माझ्या श्री गुरूंनी निवृत्तीदादांनी. किती मनाचा मोठेपणा आहे. इथं कीर्तनकार जरी झाले ना, त्यांची कॉलर काय करते लगे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हॅलो. परी साचची गुरुनाथे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. निमित्त करुणी माते, मला निमित्त केले माझ्या श्री गुरूंनी, मी निमित्त आहे. प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाना, या जगाला खऱ्या अर्थाने संसारामधून बाजूला करण्यासाठी, तरुण नेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत संस्कृत भाषेमधली गीता प्राकृतमध्ये केली. कशासाठी? समाजाला ज्ञान कळत नव्हतं बरं का बाबा, हे संस्कृत कळत नव्हतं, म्हणून ही सगळी खटाटोप ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय. आपल्या श्री गुरूंच्या माध्यमातून बाबांची संपूर्ण कृपा झाली, ज्ञानेश्वर महाराजांवरती निवृत्तीदादांची कृपा झाली. आणि निवृत्तीदादांची कृपा झाल्याच्या नंतर त्या नामाचा प्रसाद मिळाला. प्रसाद मिळाल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलं, भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, स्वरूपाची ओळख झाली. आणि त्यातून ज्ञानेश्वर महाराजांना आत्मसाक्षात्कार झाला. आत्मसाक्षात्कार आणि साक्षात्कार सहजासहजी होत नाही महाराज, त्याला लय भाग्य लागते, लय पूर्वजन्माची पुण्य असावी लागते. साधूची भेट होणं सोपं नाहीये. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी असेल गाठी ऐती, तैच जोडे माझ्या संतांची संगती. सत्संगतीमध्ये भक्तीला आनंद होतो, सत्संगतीमध्ये भक्तीला आनंद होतो, ती उन्मळून निघते अशी भक्ती. पण अशा संतांची भेट होणं फार कठीण आहे, दुर्मिळ आहे, दुर्मिळ. खऱ्या साधूची त्यातले त्यात कृपाळू संतांची भेट होणं फार कठीण आहे, फार कठीण आहे, दुर्मिळ आहे, दुर्मिळ. खूप अवघड आहे संत भेटी. आपण सहज म्हणतो बाबा
उचलली जीभ लावली टाळायला काय लागतंय त्याच्यामध्ये? बहु अवघड आहे संत बेटी. पण किती अवघड आहे, किती अवघड आहे. संत भेट अवघड आहे लक्षात ठेवा. पण करुणा कोणी केली? परी जग जेठी करुणा केली भगवंताची अगोदर. विठ्ठल 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 प्रॉब्लेम आहे काही नाही ना? कुठं काय बोलत होता? संत भेट अवघड येतच बोलत होतो ना. मग अगोदर कृपा कोणाच झाली? बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. कुणी करुणा केली? भगवंताने करुणा केली. अगोदर भगवंताने कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मग अगोदर कृपा कोणाची? अगोदर कृपा कोणाची आहे परमार्थामध्ये? देवाची आहे. संतांची कृपा लय बाजूला बरं का, अजून लय लांबे. पण महाराज देवाची कृपा होण्यासाठी काय करावं लागतं? काहीतरी करावं लागत असेल ना. देवाची आपल्यावर कृपा व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, प्रत्येकालाच वाटतच ना सकाळी आंघोळ पांघोळ झाल्याच्या नंतर, देवा मला सुखी ठेव, माझ्यावर कृपा कर, माझ्यावर तुझा आशीर्वाद असू दे, प्रत्येक जणांना वाटतच ना. पण असं जर म्हणल्याने होणार आहे का कृपा? आपण म्हटल्याने होणार आहे का? मग भगवंताची कृपा तुमच्या आमच्यावर जर व्हावी असं सर्वांना वाटत असेल तर नेमकं काय करावं लागेल? महाराज तेवढं सांगा ना, काय करावं लागेल? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते तुम्हाला आम्हाला निष्काम भावनेने करावं लागेल. काय बोलतोय मी? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर तुम्हाला वाटत असेल भगवंताची तुमच्या आमच्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल, चेंज करायचंय. विठ्ठल विठ्ठल जर तुम्हाला आम्हाला वाटत असेल की भगवान परमात्म्याची आमच्यावर कृपा व्हावी तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या श्लोक मध्ये सांगतात, आता विठ्ठल विठ्ठल आपल्याला सगळ्यांना जर वाटत असेल तर भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सुरुवातीला सांगतात, आता कर्म करता करावी हे तरी खुंटले स्वभावे, तरी करी जरी अघवे तरीच करता तो. कळतंय माऊलींची भाषा? कळते? तुम्ही आम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आलो त्या कुळामध्ये तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं जे बी कर्म आहे, मग ते कोणत्याही कुळात असू द्या कोणतेही कर्म असू द्या, ते कर्म तुम्हाला आम्हाला निष्काम भावनेने करायचे. काय बोलतोय मी? आता कर्म करता करावे हे तरी खुंटले स्वभावे, तरी करी जरी आघवे तरीच करता तो. केलेल्या कर्माचा कर्तेपणा चिटकून घ्यायचा नाही.
मी करता आहे हे त्याच ठिकाणी सोडून द्यायचंय आपल्याला. आणि त्यावेळेला आपण अशा निष्काम भावनेनं ज्या वेळेला कर्म करू त्यावेळेला मात्र पहिली कृपा देवाची आहे. 4थ्या अध्यायामध्ये पुन्हा सांगितलं, हा 5वा अध्याय आहे. 4थ्या अध्यायामध्ये पुन्हा माऊली सांगतात की हे मदतची स्तव झाले. हा सगळा खटाटोप कशासाठी केला एवढा? यांना करमत नव्हतं का एवढं सगळं? हा खटाटोप कशासाठी करमत नव्हतं का बाबा? अरे मी तरलं नवल कोण तारिले कुळ अनेकांचे. आम्हाला कळालं ते ज्ञान, यात नवल नाही. अरे इतरांना सुद्धा ते ज्ञान आपल्याला वाटत वाटत ती ज्ञानाची गंगा ज्योतसे ज्योत जला ते चलो आहे की नाही? ही गंगा आपल्याला वाहत वाहत कशासाठी? हेच करणे आम्हा काम आणि बीज वाढवावे नाम, याच्यासाठी म्हणून हा सगळा खटाटोप आहे. मग यांनी हा सगळा खटाटोप केला. हे कोण कोण याच्यामध्ये सगळे करणारे? सगळे प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये वाटा आहे. आणि ज्या वेळेला आपण हा सगळं उभं केलं तर ज्ञानोबा म्हणतात हे मजची स्तव झाले. कोणामुळे झालं? माझ्यामुळे झालं, तुमच्यामुळे झालं, यांच्यामुळे झालं, त्यांच्यामुळे 100% हे मजची स्तव झाले. परी म्या नाही केले. इतका सोपा परमार्थ आहे, पण संतांशिवाय तो कळणार नाही, सद्गुरूशिवाय तो कळणार नाही. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. आईशे ज्याने जाणितले तो सुटला नाही, तर ज्याने जाणलं नाही तो मात्र गुंतला. काय भाषा आहे माऊलींची? जाणलं तर, नाही तर मी केलं माझ्यामुळे झालं, मी केलं माझ्यामुळे झालं. हा हे बाजूला ठेवा. माझे माझे म्हणून वाया गे, माझे माझे म्हणून वाया गे, माझे माझे म्हणून वाया गे, माझे माझे म्हणून वाया गे. उंटाचा देवी उतरा शेतानी, उंटाचा देवी उतरा शेतानी, उंटाचा देवी उतरा शेतानी, उंटाचा निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. आणि मग आता तुम्ही विचार करायचा या गोष्टीचा, म्हणजे केलेल्या कर्माचा ज्या वेळेला आपण कर्तेपणा ठेवत नाही त्यावेळेला मात्र खरोखर भगवंताची कृपा होते. आणि एकदा की तुम्ही भगवंताची कृपा तुमच्यावर झाली रे झाली, संतांची कृपा दूर नाहीये. मग लक्षात ठेवा. मग फार सोपं आहे पुढचं. लक्षात ठेवा. पण संतांची कृपा जरी तुमच्या आमच्यावर झाली, पण त्यातले त्यात संत भेट, खऱ्या संतांची भेट फार कठीण आहे. लक्षात ठेवा. सुखे चंद्रामृत सेववेल, रवी असता जाता दरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट ना होईल का? नाथबाबा वर्णन करतात ते. बरं, इकडून तिकडून झाली बी, इकडून तिकडून कशी तरी झाली बी संतांची भेट, त्यातले त्यात खरे संत कृपाळू संत ओळखणं अजून त्यातले त्यात कठीण. त्याच अभंगाचं वरचं चरण पहा तुम्ही. पवना घालवेन पालन, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळ येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान गा. ऐशे कैसियाने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू, ते सदा सच्चिदानंद आदरू. ते त्याच्यामध्ये असे विलीन असतात. साधू, खरा साधू कधीच आपलं मोठेपण दाखवत नाही. लक्षात ठेवा. तुमच्या पाठीमागा कुठेतरी बसलेला असेल, पण आपल्याला इतकी हौस आहे आपल्या बाबा कीर्तनकारांना ना, महाराज घ्या ना आमचं कीर्तन, घ्या आपलं नाव घ्या टाकून, खरं त्या कीर्तन होऊ द्या आपलं एक बळच बरं का. पण खऱ्या मात नाही बाबा बोला ना की 2 शब्द बळच उठवावं लागत बरं का. अहो सांगा आमच्या लेकरांना काहीतरी मनोगत सांगा, काहीतरी आशीर्वाद बोला जराशी. खऱ्या मात नाही ते बसलेले असतील पाठीमागं, ओळखून आहे ना. सामान्य असतात खरे संत, आपल्या मनाचा मोठेपणा कधीच दाखवत नाही, त्याला संत म्हणतात. आणि म्हणून हरिपद त्यांना प्राप्त आहे, इथल्यांना नाही हरिपद प्राप्त. इथले बरबटलेले सगळे बर का. इकडच्या तिकडचा खिदडखाना सासू सासऱ्यांच्या जावयाच्या गोष्टी चालू आहेत. ज्ञानेश्वरी वाचा, डोळे उघडतील तुमचे. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे,